तर हाय हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनल कोलसिटी रिव्ह्यूमध्ये. आज आपण करणार आहोत रश्मिका मंदानाच्या नवीन मूवी गर्लफ्रेंडचा रिव्ह्यू. तर बिना काही टाइमपास करता सुरू करूया. मूवीचा मेन कॅरेक्टर प्ले केला आहे रश्मिका मंदानाने आणि त्यांच्या ऑपोजिट प्ले केला आहे दीक्षित शेट्टी या ॲक्टरने. मूवीची बेसिक स्टोरी आहे की रश्मिका मंदाना आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करत आहे. कॉलेजमध्ये ॲडमिशन केल्यानंतर एंट्री होते तिच्या एका बॉयफ्रेंडच्या. त्यानंतर तिच्या लाईफ म्हणजे जे स्टेबल आत्तापर्यंत चालू होते गोष्टी सगळ्या, ते अनस्टेबल कसे होते ना, मग त्या सिच्युएशन ते कशी फेस करते ना, कसे काय हँडल करते त्या गोष्टी, ते आपल्याला मूवीमध्ये बघायचं आहे. कारण मूवी वन सायडेड दाखवल्यासारखा मला पर्सनली वाटला. आणि मूवीमध्ये असं वाटते का टॉकीजमध्ये जर कोणी कपल पाहायला गेला ती मूवी, तर 80% 70% चान्सेस राहते का त्यांचा ब्रेकअप होऊन बाहेर निघणार. का नरेटिव्ह सेट केल्यासारखे नाही का मूवी वाटली मला. ॲक्टिंग चांगली आहे, ॲक्टर्स चांगले आहे. लास्टचे काही पॉईंट आहेत मुलाचे वगैरे, ते मला वाटले का बरोबर नाही त्या स्टोरी वाईज. पण बेसिक विचार केला तर थोडा दोन्ही साईडनं दाखवायला पाहिजे होते. वन सायडेड मूवी वाटली मला. त्याच्या लव्ह स्टोरीमध्ये जबरदस्तीनं आपण गुंतून राहिलो किंवा बांधून राहिलो जबरदस्तीच्या रिलेशनमध्ये, तर मग ते आपल्याला कसा फोर्सफुली आपल्याला वाटतात की आपली लाईफ कंट्रोल होत आहे कुठून तरी. तुम्ही बघू शकता. मूवी आवडली तर आवडेल तुम्हाला. मला वन टाईम वॉच वाटली जिथपर्यंत पाहत होतो मी. बाकी लास्टचा एक सीन आहे जिथं रश्मिका मंदाना चांगला वाटतं, तो गिटारवाला पण मारायला पाहिजे होती असं वाटते मला. बाकी मूवी चांगली आहे, तुम्हाला वाटणार तर पहा. वन टाईम वॉच आहे ना. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बनवून करा.